नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता चौथी RTS जो 21 मार्च रोजी पेपर होणार आहे तो पेपर कसा सोडवायचा, त्यामध्ये अधिकाधिक गुण कसे मिळवायचे यासाठी हा बुद्धिमत्तेचा पेपर आज समजून घेणार आहोत। तर बघा, प्रश्न क्रमांक 21, आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली। वरील वाक्यात अकारांत अक्षरे उकारांत अक्षरांपेक्षा कितीने जास्त आहे? तर आपल्याला अकारांत म्हणजे काना नसलेले अक्षर किती ते मोजूया आपण। तर या ठिकाणी बघा, काना नसलेले अक्षर एक न आहे, च आहे, ळ आहे, व आहे, ळ आहे, म्हणजे किती आहेत एकूण 5 आहेत। नंतर उकारांत म्हणजे पहिला उकार, तर पहिला उकार असणारा हा दुसरा उकार आहे, तर हा एकच आहे बघा। सु रू हा दुसरा उकार आहे, त्याच्यामुळं एकच आहे। उकारांत किती आहे? 1। त्याच्यामुळं मग अकारांत अक्षरे उकारांत अक्षर कितीने जास्त आहेत? वजाबाकी कितीने? तर 4ने जास्त आहेत। कितीने? हा रू जर आपण असा घेतला असता पण तो रू होणार नाही, म्हणून उत्तर किती येणार? तर इथं आपण लिहिलं तर पर्याय क्रमांक 4। म्हणजे अशा पद्धतीने आपण सहजरित्या असे प्रश्न सोडवू शकतो। पुढे बघा, प्रश्न 27, खालील संख्या मालेत 5 वेळा कोणता अंक आला आहे? तर 5 वेळा कोणता अंक आला आहे? तर आपण इथं बघा 5 बघा, 5 किती वेळा आला आहे? 1 2 3 3 वेळा आला आहे। 5 3 वेळा। 3 किती वेळा आला आहे बघा? 1 एकच वेळा आला आहे। 6 किती वेळा आला आहे बघा? 1 2 3 4 5 आला 5 वेळा। तरी पण 8 बघूया, 8 किती वेळा आला आहे? 1 2 3 4 वेळा आला आहे। म्हणजेच उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3। या अशा पद्धतीने आपण सहजरित्या सोडवू शकतो। पुढे काय बघा, 28 प्रश्न, खालील संख्यामालेत चौरस संख्येनंतर त्रिकोणी संख्या किती वेळा आली आहे? चौरस म्हणजे वर्ग संख्या, आणि त्रिकोणी संख्या आपल्याला माहिती पाहिजे काय? 1 3 10 15 21 28 36 45 55 66 78 आणि 91। बघा, तर लक्षात घ्या, ह्या त्रिकोणी संख्या आहेत 1 ते 100 पर्यंतच्या, तर ते आपल्याला पाठच पाहिजे। आता विचारलं काय? चौरस संख्येनंतर त्रिकोणी संख्या आली पाहिजे। पहिला चौरस बघा, हा चौरस आहे, त्यानंतर त्रिकोणी संख्या आली बघा, चौरस नंतर त्रिकोणी संख्या बरोबर आहे। आता हा चौरस हा, तर ही काय 28 चौरस नाही, 36 चौरस आहे, पण त्यानंतर त्रिकोणी नाही। ही चौरस आहे, पण त्यानंतर 64 त्रिकोणी नाही आहे। ही चौरस आहे, पण त्यानंतर 81 त्रिकोणी नाही आहे। ही चौरस आहे, त्यानंतर 72 त्रिकोणी नाही आहे, 72 चौरस नाही, 21 चौरस नाही, 16 चौरस आहे, त्यानंतर 25 ही त्रिकोणी नाही, 25 चौरस आहे आणि 15 त्रिकोणी आहे बघा, ठीक आहे ना। म्हणून किती वेळा आला आहे? तर 2 वेळा। म्हणजे अशा पद्धतीने शांत डोक्याने आपण केलं तर काही अवघड नाही। आता इथं अक्षरमाल दिलं आहे, काय विचारलं आहे? दिलेल्या अक्षरमालेत शेवटून 7वं अक्षर कोणतं? शेवटून म्हणजे इकडून 5 6 7 किती आला? यस, पर्याय क्रमांक 1। लक्षात घ्या, शेवटून म्हणजे इकडून, सुरुवातीपासून म्हणजे ए पासून, डावीकडून म्हणजे 1 पासून, उजवीकडून म्हणजे वाय पासून, हे लक्षात ठेवायचं। ओके, पुढे बघूया आपण, गटात न बसणारा शब्द। तर 3 यांचा एक गट होतो आणि एक गटात न बसणारी। आता या ठिकाणी जर बघितलं, आर्जव, विनंती, मागणी, प्रार्थना। आता जर याचा विचार केला तर आर्जव म्हणजेच विनंती, विनंती, आणि प्रार्थना म्हणजे सुद्धा विनंती, मागणी ही विनंती नाही, म्हणून काय येईल? गटात न बसणं। हे 3 समानार्थी शब्द आहेत आणि हा वेगळा आहे, म्हणून मागणी हा समानार्थी शब्दामध्ये मोडत नाही, म्हणून गटात न बसणारा शब्द। 25 45 50 14 तर हे जर बघितलं तर 5च्या पाड्यातल्या संख्या आहेत, आहे की नाही, आणि ही 5च्या पाड्यात नाही आहे, म्हणून ही
घटातनं बस किती सोपं आहे बघा, एवढं सोपं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर 156, 110, 240 आणि 426. आता इथं जर नीट निरीक्षण केलं तर ह्या दोघांची वजाबाकी म्हणजे पहिला आणि शेवटचा यांची वजाबाकी मध्ये आहे बघा. 6 वजा 1 5, 1 वजा 0 1, 2 वजा 0 4 आणि 6 वजा 4 2. तर ही बरोबर आहे, ही बरोबर आहे, ही बरोबर आहे, पण ही मात्र चुकीची आहे. म्हणून घटातनं बसणारी पर्याय क्रमांक 3. पुढे बघा आकृत्या. तर नीट निरीक्षण केलं तर सगळ्यांच्या अशा आहेत बघा, आहेत. पण ह्याचं मात्र बघा उलट आहे. म्हणून घटातनं बसणारी आकृती कोणती? पर्याय क्रमांक 2. पुढे बघा खालील संख्या आकृती चिन्हांचे क्रमाने येणारे क्रमाने बघा. क्रमाने जर बघितलं आता 57, 95, 133, 171 जर बघितलं तर हे 19च्या पाड्यातले आहेत. 19 त्रिक 57, 19 पाचे 95, 19 साते 133, 19 नवे 171. म्हणजेच आता काय येणार 19 गुणिले 11. बस झालं काम. मग 11 9 99, 11 1 11, 11 आणि 9 20, 209 पर्याय क्रमांक असं. किंवा जर बघितलं त्यांच्यात 38चा फरक आहे. 38 मिळवत गेलेत. 38 केलं मग 171 अधिक 38 तर आलं 209. म्हणजे अशा पद्धतीने सहजरित्या उत्तर काढू शकतो. आता हा प्रश्न बघा क्रमाने काय येणार 10, 30, 68, 130. जर नीट निरीक्षण केलं आपण तर बघा हा 10 जर बघितला तर 2चा घन 8 अधिक 2 10, 3चा घन 27 अधिक 3 30, 4चा घन 64 अधिक 4 68, 5चा घन 125 अधिक 5 130. मग आता काय येणार 6चा घन. 6चा घन आपले घनपाठ पाहिजेत. 216 अधिक 6 तर किती येणार 222 आहे का? पर्याय क्रमांक 4. किती सोपं आहे बघा. आता 36 बघा त्रिकोण चौकोन त्रिकोण, त्रिकोण चौकोन त्रिकोण 3-3चा गट आहे. त्रिकोण चौकोन त्रिकोण, त्रिकोण चौकोन त्रिकोण म्हणजे इथं काय येणार आपोआपच त्रिकोण. इथे येणार चौकोन. मग त्रिकोण आणि चौकोन कुठं आहे? त्रिकोण आणि चौकोन फक्त एकच आहे. पर्याय क्रमांक 1 आहे ना सोपं. पुढे बघा आता इथं दिल्यात 4 रेषा, शून्य काही नाही म्हणजे गोल नाही आहे. इथं झाल्या 3 रेषा आणि 1 गोल. इथं आले 2 रेषा आणि 2 गोल. बरोबर. मग आता काय होणार 1 रेषा आणि 3 गोल. मग 1 रेषा आणि 3 गोल आणि ते पण अशाच पाहिजे. तर 1 रेषा 3 गोल आहे. इथं 2 रेषा 3 गोल चालणार नाही. 1 रेषा 2 गोल चालणार नाही. इथं 1 रेषा 3 गोल आहेत पण हे जरा अशी पाहिजे होती ती अशी दिली म्हणून हा नाही. गायला आपोआपच पर्याय क्रमांक 1. म्हणजे अशा पद्धतीने आपण सहजरित्या सोडू शकतो. आता इथं चुकीचं पद बघा प्रश्न क्रमांक 38 84 91. आता काय याच्यात आहे तर आपण जर नीट बघितलं काहीतरी याच्यामध्ये बदल आहे तो आपण समजून घेतला पाहिजे काय आहे याच्यात. आता आपण जर बघितलं तर याच्यात किती मिळवले 7 मिळवले, याच्यात मिळवलेत 8 मिळवलेत, याच्यात मिळवलेत बघा 99नी 6 आणि इथं 7. पण आता जर नीट बघितलं तर इथे प्रत्येकात 7च मिळवले. आता 84मध्ये 7 मिळवले तर 91 झाले. आणि 91मध्ये जर 7 मिळवले तर किती होणार 98. 98मध्ये 7 मिळवले तर 105 झाले. म्हणजे उत्तर काय 98 यायला पाहिजे. म्हणजे चुकीचं उत्तर काय 99. अरे क्रमांक किती बघा असं समान अंक 7-7 मिळवत गेलेले आहेत. एवढं सोपं आहे.
आता इथं बघा, एका कुटुंबात 4 सदस्य आहेत. त्यांच्या वयांची सरासरी 35 वर्ष आहे. बाबांचं वय 55 वर्ष, जे आईपेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. मुलाचं वय 16 वर्ष असल्यास मुलीचं वय किती? आता बघा, एकूण 4 सदस्य आहेत, त्यांची सरासरी किती? मग एकूण वय बरोबर काय? तर एकूण बरोबर काय? तर सरासरी गुणिले एकूण सदस्य. सरासरी किती आहे? 35 गुणिले एकूण सदस्य 4. किती आले बघा? 35 गुणिले 4 140. हे चौघांचं एकूण वय किती आहे? 140. आता वडिलांचं वय किती आहे? तर 55 दिलं आहे. आणि आईचं 5 कमी म्हणजे किती असणार? 50. मुलाचं दिलं आहे 16. तर मुलीचं विचारलं, मग यांची बेरीज करूया. 1 12, एकूण बेरीज 121 आली. मग ती 140मधून 121 वजा केली तर उत्तर किती येणार? 19. काय येईल? पर्याय क्रमांक 4. किती सोपं आहे बघा. अशा पद्धतीने आपण काढू शकतो. आता प्रश्न क्रमांक 40 बघा. मुंबईला नागपूर म्हटले, नागपूरला नाशिक म्हटले, नाशिकला पुणे म्हटले, पुण्याला कोल्हापूर म्हटले, तर विद्येचे माहेरघर कोण? जेव्हा लक्षात घ्या, ह्याला हे म्हटले त्याला ते म्हटले असा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा त्याचं जे उत्तर असतं ते खरं उत्तर नसतं. जसं विद्येचे माहेरघर कोणत्या शहराला म्हणायचं? पुणे. पण पुणे हे खरं उत्तर नाही. पुण्याला काय म्हटलं आहे? तर पुण्याला काय म्हटलं आहे? कोल्हापूर म्हटलं आहे. म्हणून उत्तर काय येणार? कोल्हापूर. पर्याय क्रमांक 1. अशी गणितं सोपी असतात बघा. आता इथं 41 प्रश्न क्रमांक बघा. जर ड हा ई पेक्षा मोठा आहे, ई हा फ पेक्षा लहान आहे, पण फ हा ड होऊन कधीही मोठा नाही, तर योग्य पर्याय निवडा. बघा आता प्रश्न काय दिलं इथं? पर्याय क्रमांक 1, ई हा ड पेक्षा कधीही मोठा नाही. आता इथं काय दिलं आहे? ड हा बघा, ड हा ई पेक्षा मोठा आहे. ड हा ई पेक्षा मोठा आहे की नाही? आणि इथं काय दिलं आहे? ई हा ड पेक्षा कधीही मोठा नाही. ड मोठाच आहे ना, ई हा मोठाच नाही, म्हणजे हे बरोबर असू शकतं, कारण ई हा ड पेक्षा कधीही मोठा नाही. पुढे काय दिलं बा? ई हा ड पेक्षा कधीही लहान नाही, तर ई हा ड पेक्षा लहानच आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. ई हा फ पेक्षा कधीही लहान नाही बा. ई हा फ पेक्षा लहानच आहे सांगितलं आहे, तर कधीही लहान नाही हे पण चुकीचं आहे. फ हा ड पेक्षा मोठा आहे, फ हा ड होऊन कधीही मोठा नाही, इथं मोठा आहे दिलं आहे, चूक. म्हणजे काय आपोआपच हे शांतपणे वाचून नीट त्याचं आकलन करून घेऊन ते जर सोडवलं ते सोपं जाईल. पर्याय क्रमांक 1. तर पुढे बघा 42. आईच्या भावाला काय म्हणतात? आईच्या भावाला आपल्याला माहिती आहे, आईच्या भावाला मामा म्हणतात, बरोबर की नाही? तर आईच्या भावाला मामा म्हणतात. तर पुढे बघूया आपण. उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. पुढील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? आता बघा, हे त्रिकोण जर मोजायचे असेल तर बघा असं 1 2 3 4, मग 1 ते 4ची बेरीज 10. तर 1 ते 4ची बेरीज 10 म्हणजे किती येणार उत्तर? आपोआपच 10. असं आहे. जर समजा असं रेषा असते ना तर हे पण आलं 1 2 3 4, जर लगेच 10 आणि 10 20 आलं असतं. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवूया. पुढे बघा, पुढील आकृतीत एकूण किती चौरस आहेत? तर चौरस मोजूया. 1 2 3 4, 1 2 3. म्हणजे चौरस जर आपल्याला जर काढायचे असतील तर आपण कशा पद्धतीने करायचं ते लक्षात घ्या. बघा एकदम सोपं आहे, काही अवघड नाही त्यात. तर चौरस जर काढायचे असतील तर आपण काय करायचं? असा तिरकस गुणाकार करायचा. 4 त्रिक 12, बेत्रिक 6. बा 4 त्रिक किती? 12 अधिक बेत्रिक 6 आणि अशा जोड्या लावल्यानंतर बा 4 त्रिक 12 बेत्रिक 6 आणि मग उरलेला सर्वात मोठा घ्या 2, म्हणजे किती आलं बघा? बेरीज 20 आला. किती चौरस आहे? चौरस काढण्याची पद्धत एकदम सोपा. पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, पुढील आकृतीत चौकोनांची संख्या चौरसांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर चौकोनांची संख्या, आता चौरसांची संख्या काढूया आपण. आपल्याला बघ चौरस संख्या अशी 2 3 4 5 1 2 3. तर चौरस कसे येणार? 5 त्रिक 15, बेचोक 8 आणि मोठा अंक 3, म्हणजे किती झालं बघा? 11 आणि
16 26 झाले चौरस. आता चौकोन काढायचे असतील तर लक्षात घ्या, चौकोन बरोबर काय, आडव्यांची बेरीज गुणिले उभ्यांची बेरीज. आडव्यांची बेरीज बघा 1 ते 5 ची बेरीज 15 आणि उभ्यांची बेरीज 6 म्हणजे 15 गुणिले 6 15 × 90. मग काय सांगितलं, चौकोनांची संख्या चौरसांपेक्षा कितीने जास्त आहे, कमी जास्त म्हणजे वजाबाकी. मग 90मधून 26 वजा केले तर आपल्याला मिळणार 64. गाला पर्याय क्रमांक 4. या अशा पद्धतीने आपण सहजरित्या सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 46 बघा, दिलेल्या आकृतीत घनाकृती ठोकल्यांची संख्या किती. तर घनाकृती ठोकल्यांची संख्या कशी मोजायची, 1 2 3 1 2 3 3 त्रिक 9 1 2 3 1 2 3 3 त्रिक 9 1 2 3 1 2 3 त्रिक 9 9 त्रिक 27. आला. असं इथं बघा, इथं पण घनाकृती ठोकले आहेत. कसे मोजायचे बघा, 1 2 3 4 5 1 2 म्हणजे 5 गुणिले 2 झाले 10. 1 2 3 1 2 म्हणजे 3 गुणिले 2 6. नंतर हा 1 1 2 1 गुणिले 2 2. मग किती झाले बघा, 10 6 आणि 2 18. ही त्याला पर्याय क्रमांक 1. म्हणजे अशा पद्धतीने सहजरित्या आपण हे सोडवू शकतो. आता आरशातील प्रतिबिंब बघा, आरशातील प्रतिबिंब कसं ओळखायचं, तर उजवीकडचा डावीकडे, डावीकडचा उजवीकडे, वरचा वरच खालचा खाली. काय सांगितलं, आरशातील प्रतिबिंब उजवीकडचा डावीकडे, डावीकडचा उजवीकडे, वरचा वरच खालचा खालीच. मग बघा आता आपल्याला 9 हा उजवीकडे आहे, तो डावीकडे आला पाहिजे. इथं आहे का डावीकडे, नाही. इथे आहे, इथे आहे, इथे नाही. म्हणजे आता कधी पण आकृत्यांमध्ये जेव्हा असतं, जेव्हा 2 कट झाल्या की मग दोघांमध्ये काय फरक आहे ते बघायचं. तिथं 9चा फरक आहे बघा. आता 9 जर बघितला तर तो असा आहे, तो कसा येणार, उजवीकडचा डावीकडे होणार ना. हा जरी पण त्याच्या शेपमध्ये सुद्धा तो उजवीकडे आहे, तो डावीकडे, म्हणजे असा शेप पाहिजे. असा शेप कोणता आहे, हा आहे, हा नाही. मग तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. बघा आता इकडे हा त्रिकोण उजवीकडे आहे, तो डावीकडे गेला पाहिजे. इथं डावीकडे नाही, इथे आहे, इथे नाही आहे, इथे पण नाही. आपोआपच पर्याय क्रमांक 2 आलं. बघा हा आहे, हा आहे, आहे. नंतर हा त्रिकोण डावीकडे आहे, तो उजवीकडे, हा डावीकडे आहे, तो उजवीकडे. मग काय आलं, पर्याय क्रमांक 2. ओके. पुढे बघा, आता जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील प्रतिबिंब कसं, वरचा खाली, खालचा वर, उजवीकडचा उजवीकडेच, डावीकडचा डावीकडे. काय सांगितलं, वरचा खाली, खालचा वर, उजवीकडचा उजवीकडेच, डावीकडचा डावीकडेच. आता अमन बघा पहिला, आता याची शिरोरेषा वर आहे तर ती खाली गेली पाहिजे. मग इथं आहे, इथं आहे, इथं आहे का, नाही, इथं कट झालं, आपोआपच कट. 2 आकृत्या कट झाल्या की काय बघायचं, त्यातला फरक काय तो बघायचा. आता याच्यात जर फरक बघितला तर इकडं हे आहे आणि इकडे हे आहे. तर आपण काय शिकलो, तर वरचा खाली, खालचा वर. मग अ जो आहे पण उजवीकडचा उजवीकडेच, डावीकडचा डावीकडे. आता अ जो आहे तो इथंच बघा डावीकडे आहे, मग तो डावीकडेच पाहिजे. हा इथं उजवीकडे आला आहे म्हणून आपोआपच कट झाला. बघा वरचा खाली आला, वरचा खाली, खालचा वर आहे की नाही, ही रेषा खाली आली. पण उजवीकडचा उजवीकडे, डावीकडचा डावीकडे, म्हणून काय येईल, उत्तर आपोआपच पर्याय क्रमांक 1. बाकी काय बघायची गरज पण भासली नाही बघा आपल्याला. असं कट करत गेलो आहे की नाही, जे चुकीचे आहेत ते कट करत गेलो की आपल्याला अचूक उत्तर लगेच मिळतं. आता इथं बघा 51, वरचा खाली, हा खाली आला पाहिजे. इथं आहे खाली, नाही, इथे आहे, इथे आहे, नाही, इथे आहे. आता 2 आकृत्या कट झाल्या, मग आता दोघांमध्ये फरक काय तो बघायचा. तर दोघांमध्ये फरक काय, इथं जिथं रिकामा आहे इथं भरलेला आहे. मग इथं आपल्याला काय पाहिजे, रिकामा, खालचा वर आहे, खालचा वर, म्हणजे आपोआप हे कट झालं. म्हणजे काय आलं, पर्याय क्रमांक 4. किती सोपं आहे बघा, वरचा खाली, खालचा वर, उजवीकडचा उजवीकडे, डावीकडचा डावीकडे. तर तंतोतंत जुळणारी आकृती बघा, याच्यामध्ये आपण एक एक निरीक्षण करायचं. काय आहे ते बघा, डोळे
आहेत का सगळीकडे? वरती आहेत, वरती आहेत, वरती आहेत, वरती आहेत. ही कट झाली. आता तोंड असं आहे, ते इथं आहे, इथे आहे, इथे आहे, पण इथं नाक नाही आहे. इथं नाक आणलं म्हणजे हा कट झाला. आता बघा, दोन आकृत्या कट झाल्या की दोघांमध्ये काय फरक आहे? तर बघा, हा चौरस सरळ आहे, पण हा तसा नाही. हा इथं चौरस आहे म्हणजे हा कट, म्हणून आपण काल पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं आहे. आता इथे बघा 53वा, हा बदाम वर आहे. एक एक चेक करायचं. वर आहे, इथं बदाम वर नाही आहे, इथं नाही आहे, इथं आहे. म्हणजे दोन कट झाल्या. कधी पण दोन आकृत्या कट झाल्या की दोघांमध्ये फरक काय ते बघायचा. तर बघा, हा त्रिकोण इकडं आहे आणि हा त्रिकोण इकडं आहे. तर आपल्याला त्रिकोण कुठे पाहिजे? उजवीकडे. मग इथं हा डावीकडे आहेत, हे उजवीकडे. काल आपोआपच पर्याय क्रमांक 4. किती सोपं आहे बघा. आता 54, एका रांगेत 3 मीटर अंतरावर एक अशी 34 झाडे लावली आहेत, तर दुसऱ्या आणि 6व्या क्रमांकाच्या झाडामधील अंतर किती? एकदम सोपं. जेव्हा असं कोणत्या पण क्रमांकाचे विचारलं काय कर, त्यांची वजाबाकी करायची आणि त्याला किती मीटर अंतरावर आहे त्याने गुणायचं. मग 6 - 2 4, 4 × 3 12. किती सोपं आहे बघा, 12 मीटर. आता असं विचारलं असतं की पहिल्या आणि शेवटच्या झाडामधील अंतर किती? तर एकूण झाडं किती आहेत? 34. पहिलं 1 म्हणजे 33 × 3 99. असं हे लक्षात घ्या की असं जेव्हा अंतर विचारलं जातं तेव्हा त्यांची वजाबाकी करायची आणि त्या प्रत्येक झाडामध्ये अंतर किती त्याने गुणायचं. बस एवढं सोपं. पुढे बघा, खालीलपैकी एकमेकांच्या लगत असलेल्या दिशांची अचूक जोडी कोणती? लगत लक्षात घ्या. तर त्यासाठी आपण हे समजलं पाहिजे. वरची दिशा उत्तर, खालची दक्षिण, इकडची पूर्व, इकडची पश्चिम. त्यानंतर उपदिशा पण बघा, ही आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आता बघा, आता आपण लगतची जोडी शोधूया. पूर्व पश्चिम ही विरुद्ध जोडी आहे, संपलं. आग्नेय दक्षिण आहे का बा? आग्नेय दक्षिण तर इथं आहे बघा, लगतची आहे. तरी पण आपण पुढे बघूया. ईशान्य वायव्य, ईशान्य आणि वायव्य लगत आहे का? नाही, मध्ये उत्तर आहे बघा, म्हणून ही येणार नाही. पूर्व नैऋत्य बघा, पूर्व इथं आहे, हा पश्चिम आहे. पूर्व आणि नैऋत्य नाही आहे, म्हणजे आपोआपच उत्तर का आलं? पर्याय क्रमांक. किती सोपं आहे बघा. लगतची आणि विरुद्ध हे आपल्याला समजलं. आता या ठिकाणी दिले बघा, शेखरचा जन्म 11/11/2011 रोजी झाला. त्याचा 5वा वाढदिवस शुक्रवारी असेल, तर त्याचा जन्म कोणत्या वारी झाला? तर एकदा लक्षात घेऊया. तर जन्म कोणत्या वारी झाला असेल? आता नीट लक्षात घेऊया. तर जन्म नंतर पहिला वाढदिवस, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. आपण असं घेऊया. तर 5वा, आता इथं हा जन्म 2011ला असेल बघा. 11/11/11. मग हा 12, 13, 14, 15 आणि हा 16 आहे की नाही? हा 5वा वाढदिवस. तर 5वा वाढदिवस कधी झाला? शुक्रवारी आहे की नाही? मग आता पण जर बघितलं तर वाढदिवस म्हणजे कुठलीही तारीख, 30 तारीख पुढे जर येत असेल तर एक दिवस पुढे जातो आणि मागे एक दिवस मागे, बस एवढंच. पण त्यामध्ये जर 29 फेब्रुवारी हा दिवस आला हे लीप वर्षाचा, तर 2 दिवस पुढे किंवा 2 दिवस मागे, एवढंच लक्षात ठेवायचं. 30 तारीख पुढे असेल तर एक दिवस पुढे, मागे असेल तर एक दिवस मागे. आता हे मागे चाललो आपण, म्हणजे एक दिवस मागे. आता हा 2016 काय आहे? तर 11 म्हणजे नोव्हेंबर 2016 आहे. 11/11 नोव्हेंबर 2016. आता 11/11 नोव्हेंबर 2016 नंतर इकडे आलो तर इथे 29 फेब्रुवारी येतोय आहे की नाही? म्हणजे जेव्हा 4था वाढदिवस येईल तेव्हा 2 दिवस मागे जाईल. म्हणजे इथं काय येणार? तर गुरु नंतर बुध. म्हणजेच लक्षात घ्या, इथं 11/11/2016 ते 11/11/2015 यामध्ये 29 फेब्रुवारी येतोय, कारण 2016 हे लीप वर्ष आहे. मग त्यामध्ये 29 फेब्रुवारी येतो, म्हणून 2
दिवस मागे, म्हणून 4था वाढदिवस बुधवारी. नंतर 14 हा याच्यात काही कोणतीच येत नाही, मग हा मंगळवारी. नंतर हा सोमवारी, आहे की नाही. नंतर 12, आता हा 2000 म्हणजे 11 12 असं, म्हणजे ह्याच्यामध्ये 29 फेब्रुवारी येत नाही, म्हणून काय येणार हा, तर रविवारी येणार, बरोबर. पण आता मात्र या 2011 आणि 2012 याच्यामध्ये 29 फेब्रुवारी येतो, म्हणून काय येणार 2 दिवस मागे, म्हणजे काय येणार शुक्रवार. म्हणून त्याचा जन्म कोणत्या वारी झाला असेल, शुक्रवारी. हे जर नीटनेटकं केलं तर आपल्याला लगेच ध्यानात येईल. पुढे जाऊया. शेजारील आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे. फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती. एकाच आकृतीत कोणता आहे बघा, हा आहे 10, हा आहे 2, हा आहे 17 आणि 5. एकाच आकृतीत आहेत. मग 10 आणि 5 15, 15 आणि 2 17, 17 आणि 17 34. किती आलं, पर्याय क्रमांक 3. किती सोपं आहे बघा. आता इथं विचारलं आहे प्रश्न क्रमांक 58, तिन्ही आकृतीत असणारा सामायिक अंक कोणता. तर तिन्ही आकृतीत कोणता अंक आहे ते बघा. त्याला तिन्ही आकृतीत 7 आहे. किती सोपं आहे बघा, पर्याय क्रमांक 2. एवढं सोपं आहे, पण नीट केलं तर सगळं आहे, बाकी काही नाही. तर खालील गोलात प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल, त्याचं नीट निरीक्षण केलं आपण तर बघा. या ठिकाणी 2ची दुप्पट केली तर 4 अधिक 1, दुप्पट अधिक 1. 2ची दुप्पट, 2ची दुप्पट अधिक 1, 2ची दुप्पट 4 अधिक 1 5 आहे, बरोबर. 5 घेतला तर 5ची दुप्पट 10 अधिक 1 11 आहे बघा, बरोबर. ते समोरासमोर आलं. आता 11चं बघूया. 11ची दुप्पट 22 अधिक 1 23 आहे ना, आहे, बरोबर. आता राहिला 7, मग 7ची दुप्पट 14 अधिक 1 15. इथे किती येणार 15 आहे का, 15 आहे, पर्याय क्रमांक 3. एवढा सोपं आहे बघा. आता या ठिकाणी प्रश्नचिन्हा जागी कोणती संख्या येईल. आता निरीक्षण करूया याच्यात काय आहे ते. 1 3 7 31. काय आहे बघा, बघूया आपण. काय बदल आहेत, काय कुठले, काहीतरी आहे. 1 नंतर 3 नंतर 15 नंतर 31. पण जर एकंदरीत बघितलं त्यांची दुपटीत 1 मिळवल्यासारखं वाटते. बघूया आपण. 1 गुणिले 2, 2 अधिक 1 3, 3 गुणिले 2 अधिक 1 बा 3 2 6 आणि 1 7 आहे ना, 1 7. आता 7 गुणिले 2 अधिक 1, 7 2 14 अधिक 1 15 आहे. 15 गुणिले 2 30 अधिक 1 31 आहे. 31 गुणिले 2 अधिक 1 31 दुने 62 अधिक 1 63 आहे. 63 गुणिले 2 अधिक 1, मग 63 दुने 126 अधिक 1 127. मग 127 गुणिले 2 अधिक 1 127 154 आणि 1 255 255. मग आता 255 गुणिले 2 बघा किती येईल, तर 5 दुने 10, 5 दुने 10 आणि 1 11 आणि 2 दुने 4 आणि 1 5, 510 अधिक 1 511. 511 आहे का बघा, आहे. अरे क्रमांक 1. म्हणजे अशा पद्धतीने केला तर सोपं आहे. आपण नीट केलं पाहिजे, काही घाई करायची गरज नाही. व्यवस्थित करूया. आता बघा, पहिल्याचं जसं दुसरे संबंध आहे तसं तिसऱ्या बाजूचा चौथाही संबंध आहे. तर बघा, राधा नाम आहे, तर राधा नाम आहे, तर हुशार काय, कसा आहे, हुशार आहे. कसा कशी कसे काय विशेषण. आपोआपच आलं की नाही उत्तर. एवढं सोपं आहे. 22वा प्रश्न बघा, नीट निरीक्षण केलं तर 5 गुणिले 2 10
मग 7 गुणिले 8 किती 7 8 56. आलं उत्तर पर्याय क्रमांक 2. एवढं सोपं आहे बघा. 63 बघा. चौकोनात वर्तुळ तर वर्तुळात चौकोन. फक्त एकमेकांच्यात गेलं तर मग त्रिकोणात वर्तुळ तर वर्तुळात त्रिकोण येणार. काय वर्तुळात त्रिकोण. वर्तुळात त्रिकोण कुठं आहे. हा वर्तुळात त्रिकोण. पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं आहे. आता इथं बघा 63 108 तर 52 काय. अवघड आहे. आपण थोडासा आपल्याला विचार करावा लागेल की काय असेल याच्यात. तर आपण जर 3चा वर्ग 6चा वर्ग 36 गुणिले 3 घेतलं तर 108 होतोय. मग हा तसा होतोय काय. कसं त्याचाच संबंध जोडला त्याचा पण जोडला पाहिजे. मग 5चा वर्ग 25 गुणिले 2 तिथे येणार 50. आहे का 50 उत्तर आहे. जुळलं बरोबर. पर्याय क्रमांक 4. या दोघां म्हणजे डावीकडच्या अंकाचा वर्ग गुणिले उजवीकडचा अंक. डावीकडच्या अंकाचा वर्ग गुणिले उजवीकडचा अंक. एवढं सोपं आहे. आता इथं गटाशी जुळणारं पद बघा. आता इथं जर बघितलं जानेवारी मार्च डिसेंबर हे 3100 महिने. कितीचे 3100. मग याच्यात 31चा कोणता महिना. फेब्रुवारी 28 किंवा 29. ऑक्टोबर हा 31चा आहे बघा. ऑक्टोबर कसा आहे 31 आहे. नोव्हेंबर 30चा आहे येणार नाही. एप्रिल 30चा आहे येणार नाही. लक्षात. आता बघा 66 बघा. वर्तुळ वर्तुळ चौकोन त्रिकोण. वर्तुळ वर्तुळ चौकोन त्रिकोण बघा. वर्तुळ वर्तुळ चौकोन त्रिकोण म्हणजे प्रत्येकात वर्तुळ 2 वर्तुळ आणि 1 चौकोन आणि 1 त्रिकोण. आता याच्यात 2 वर्तुळ आहेत का नाही. याच्यात पण 2 वर्तुळं नाहीत. त्याच्यात बघा 2 वर्तुळ. वर्तुळ वर्तुळ चौकोन त्रिकोण. याच्यात 2 वर्तुळ नाही. म्हणून आपोआपच काय आलं उत्तर पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं आहे. 67 बघा. आता आपण क्रमाने आपल्या गटाशी जुळणारं पद पाहायचं आहे आपल्याला. आता याचं जर नीट बघितलं तर यांची बेरीज 10 आहे. यांची पण बेरीज 10 आहे. यांची पण बेरीज 10. मग कोणाची बेरीज 10 आहे. याची आहे 13 10 12 11. गाईल उत्तर आपोआपच पर्याय क्रमांक 2. आता 68 जर बघितलं तर नीट निरीक्षण करायला पाहिजे. आता या ठिकाणी जर बघितलं तिथे 11ची कसोटी आहे. 11ची कसोटी काय तर एकाडेक संख्यांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल. एकाडेक संख्येच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्याला 11ने पूर्ण भाग जातो. म्हणजेच समस्थांच्या अंकांची बेरीज व विषमस्थांच्या अंकांची बेरीज यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्याला 11ने पूर्ण भाग जातो. मग बघा इथं 2 आणि 5 जी बेरीज 7 7 वजा 7 0 म्हणजे याला 11ने जातो. इथं बघा 2 नी 3 5 2 नी 3 5 आणि 9 नी 7 16. मग 16 वजा 5 बघा 11 11च्या पटीत आहे म्हणजे याला पण 11ने पूर्ण भाग जातो. आता इथं बघा 8 नी 8 16 16 नी 9 16 नी 9 25 आणि 2 नी 1 3 25 वजा 3 22 म्हणजे याला सुद्धा 11ने पूर्ण म्हणजे 11ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. मग अशा कोणत्या आहेत 11ने भाग जाणार. तर इथं बघा 1 नी 1 2 2 वजा 0 2 आहे का 11च्या पटीत नाही म्हणजे येणार नाही. आता यांची बेरीज करूया. 5 नी 7 12 12 वजा 6 6 येईल का नाही 11च्या पटीत. आता इथं बघा 7 नी 8 15 15 वजा 4 11 हा 11च्या पटीत येतो. म्हणून आपोआप काय येणार उत्तर पर्याय क्रमांक 3. आता हे जर बघितलं तर बघा 6 नी 2 8 8 वजा 4 4 हे येणार नाही. पर्याय क्रमांक 3 आला. आता 69 उत्तर बघा. ए नंतर बी आणि वायच्या अगोदर एक्स म्हणजे पहिल्या डावीकडचा नंतर आणि उजवीकडचा अगोदर. सी नंतर डी डब्ल्यूच्या अगोदर व्ही. मग आता काय करणार ई नंतर काय येणार एफ. ई नंतर काय येणार एफ आणि यूच्या अगोदर काय येतो तर आर एस टी यू म्हणजे काय येणार टी.
म्हणजे FT उत्तर पर्याय क्रमांक 4. किती सोपं आहे बघा, एवढं सोपं आहे. आता प्रश्न क्रमांक 70 बघा. एका सांकेतिक भाषेत जागरला झागल असं म्हणतात. म्हणजे ज नंतर काय येतो बघा, तर ज नंतर ज म्हणून झाग. ग नंतर काय येतो घ. र नंतर काय येतो ल म्हणून असं आहे. तर मिसळ बघा. म नंतर काय येतो य म्हणून ई. स नंतर काय येतो ह. निळ नंतर येतो क्ष. तसंच आपल्याला भूषण प फ ब भ म. मग भ नंतर काय येतो म म्हणून मू येणार. श नंतर काय येतो स. आणि न ट ठ ड ढ न. न नंतर काय येतो तर त म्हणजे मू स त. मग मू स त कोणता येईल बघा, दुसरा मू म्हणून काय येईल उत्तर पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने सोडवायचं. पुढे बघा. एका सांकेतिक भाषेत 1 2 3 बरोबर 30 यांचा जर आपण विचार केला तर बघा 1 2 3 यांची बेरीज केली तर 6 येईल. मग 6 गुणिले 5 30. यांची बेरीज करा 11. 11 गुणिले 5 55. यांची बेरीज करा 9 गुणिले 5 45. मग ह्यांची बेरीज करा काय येईल 17. मग 17 गुणिले 5 17 5 85. आलं उत्तर पर्याय क्रमांक 3. किती सोपं आहे बघा, एवढं सोपं आहे. आता 72 प्रश्न बघा. वर्गातील सोहमने पदावलीचे उदाहरण सतत चुकते. अशा वेळी तुमची कोणती कृती योग्य असेल? योग्यला महत्त्व आहे. मग सोहमची तक्रार शिक्षकाकडे करेन तर ही चांगली कृती नाही आहे. तक्रार करणं ही चांगली कृती नाही. आई वडिलांना सांगेन हा अभ्यास करत नाही, ही पण तक्रारच आहे, चांगली कृती नाही. त्याला वर्गात लक्ष देण्यासाठी दरडवेन, त्याला दमदाटी करणे ही चांगली कृती नाही. त्याला पदावलीचे नियम त्याच्या भाषेत समजावेन. बघा, त्याला पदावलीचा नियम जर आपण त्याच्या भाषेत समजावलं तर त्याला समजणार. ही कृती आपली म्हणे उत्तर हे. पुढे बघा. खालीलपैकी अयोग्य कृती कोणती, चुकीची कृती कोणती बघा. राकेश वृद्धांना मदत करतो, बरोबर आहे. मधून निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करतो, हे सुद्धा चांगलं आहे. साधना ओला कचरा एकत्र करून कचऱ्याच्या पेटीत टाकते. तर ओला कचरा एकत्र करून टाकायचा नसतो, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करतो म्हणून ही वेगळी वाटते जरा. पण पुढे बघूया. नेहा ओला कचराहून सुका कचरा वर्गीकरण करून कचऱ्याच्या गाडीत टाकते, म्हणजे ही कृती बरोबर. म्हणजे चुकीची कृती कोणती आहे तर साधना ओला कचरा एकत्र करून कचऱ्याच्या पेटीत टाकते. ओके. आता 74 आणि 75 बघा, एकदम सोपं आहे. या ठिकाणी सांकेतिक भाषेत चिन्ह दिलीत बघा, ती 9 पर्यंतचे आहेत. आपण काय करायचं, आता इथं काय दिलं आहे त्याप्रमाणे करायचं. आता इथं बघा, हा ओमेगा आहे, याचं किती 6 आहे. मग 6 भागिले हा आहे किती 2 गुणिले हा आहे, हा म्हणजे किती आहे 3 वजा हा आहे किती 1. मग आपल्याला माहिती आहे ही पदावली झाली. मग पहिला भागाकार. मग 6 भागिले 2 3. 3 गुणिले 3 वजा 1. कधी पण पहिला भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज वजा बघी. 3 त्रिक 9 वजा 1 किती आले 8. 8 म्हणजे काय आहे बघा असं चिन्ह. मग असं चिन्ह कुठं आहे पर्याय क्रमांक 1. असं करता आलं पाहिजे. पुढे बघा, जरा नीट लक्ष द्या. आता ही ए चिन्ह बघा काय आहे तर 8. मग 8 गुणिले हा त्रिकोण 4 आहे किती 4. तर भागिले हे चिन्ह आहे किती 2 आणि वजा हे चिन्ह आहे काय 9. मग पहिला भागाकार करायचा. मग 8 तसाच गुणिले तसाच 4 भागिले 2 2 वजा 9. मग 8 दुणे 16. 16 वजा 9. मग 16 वजा 9 काय येणार 7. 16 वजा 9 7. मग 7 म्हणजे कोणता आकडा आहे बघा या ठिकाणी हे 7 म्हणजे काय येणार पर्याय क्रमांक 1. हे अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला हा पेपर जो 21 मार्चचा पेपर हा नीट व्हिडिओ पुन्हा बघा. तुम्हाला 21 मार्चच्या पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला चांगले मार्क्स नक्की मिळतील. ओके.